कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेद फक्त स्वामींचे। आज मोबाईल घेतलेले म्हणजे तुम्हाला समजलं असेल की मी कोणाचा तरी अनुभव शेअर करणार आहे। तर बघा, सांगते तुम्हाला, मला समजलेले परमपूज्य गुरुमाऊली। परमपूज्य गुरुमाऊली बद्दल मी काय बोलू, त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द पूर्ण आहेत। आपण फक्त आपल्या भावना व्यक्त करू शकतो। जेव्हा काही बोलायला किंवा लिहायला सुरुवात करतो तेव्हा डोळ्यातून अश्रू सुरू होतात। म्हणजे ज्यांना खरोखरच स्वामींचा अनुभव आलेला आहे, माऊलींचा अनुभव आलेला आहे, ते भावना निघतात ना, एक मनातून जे शब्द निघतात ते असे भावना आहेत, ते असे शब्द आहेत। म्हणजे वाचल्यावरच किती छान मनाला आनंद वाटतो। तुम्ही सुद्धा नक्की सेवा करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्यांचा अनुभव होणार आहे। आणि तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव आला की तुम्ही मला लगेच तुमचा अनुभव शेअर करा, मी त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येणार आहे। आणि सगळ्यांना अनुभव ऐकल्याने एक समोरच्या माणसाला एक प्रोत्साहन भेटतो, एक प्रेरणा भेटते की नाही, त्यांचे अनुभव आलेले आहेत, त्यांना स्वामींनी चांगलं केलेलं आहे, तर आम्हाला सुद्धा करणार आहे, ही भावना लोकांमध्ये येते। त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचे अनुभव नक्की शेअर करा कमेंटमध्ये। तर आता बघूया यांचा काय अनुभव आहे। वर्ष 2010 मध्ये तिसऱ्या टप्प्याचा क्षयरोगामुळे माझी शारीरिक अवस्था फार नाजूक झाली होती। म्हणजे 2010 मध्ये त्यांना टीबी झाला होता। क्षयरोग म्हणजे टीबी झाला होता आणि तो तिसरा टप्पा होता, थर्ड स्टेज। डॉक्टर म्हणायचे की फार उशीर झाला आहे। 3-4 आठवड्यापासून माझे जेवणही बंद झाले होते। ताप कमी होत नव्हता, परंतु श्री स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास होता। म्हणजे 2010 ची गोष्ट आहे। मग त्यांनी आपलं अनुभव शेअर केलेला आहे। तर जेवण बंद झाला होता, ताप पण त्यांना कमी होत नव्हता, परंतु महाराजावरती पूर्ण विश्वास होता की नाही, महाराज आपल्या सोबत नक्की आहेत। तर श्री स्वामी समर्थ मंत्र व स्वामी चरित्र सारामृत अशी स्वामीची सेवा सुरू केली। मग त्यांनी काय केली की जे स्वामी समर्थांचा जप आहे आणि जे आपला नित्य सेवा आहे, 3 अध्याय वाचायचं आणि जे स्वामी समर्थांचा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ याचा 11 माळी जप करायचा, ती सेवा त्यांनी सुरू केली। एका रात्रीत स्वप्नात परमपूज्य गुरुमाऊली आले व असे दिसले की आमच्या केंद्रात मी परमपूज्य गुरुमाऊली असे आम्ही दोघेच आहोत। त्यांना स्वप्न पडलं असं की रात्री स्वप्नामध्ये माऊली आले त्यांच्या आणि ते दोघेच आहेत केंद्रामध्ये। गुरुमाऊलींनी मला आईप्रमाणे मायेने 2 भाकरी खाऊ घातल्या व चिंता करू नकोस असे म्हणाले। असं का अनुभव करताना अंगावर काटा येतात अक्षरशः, आणि तुम्हालाही येत असेल मला असं वाटतं। 2 भाकरी खाऊ घातल्या, गुरुमाऊलींनी मला आईप्रमाणे मायेने 2 भाकरी खाऊ घातल्या व चिंता करू नकोस असे म्हणाले। त्या दिवसापासून मला खरोखर जेवण करावेसे वाटू लागले व माझे थोडे थोडे जेवण सुरू झाले। त्यामुळे हळूहळू अशक्तपणा कमी होऊ लागला। त्यानंतर मी दिंडोरी दरबारात आलो, तेथे मला 14 पाठ दुर्गा सप्तशती पठणीची सेवा मिळाली। तेव्हा ते दिंडोरीमध्ये गेले तेव्हा त्यांना सेवा दिली गेली, 14 पाठ दुर्गा सप्तशतीचे करायचं आहे। घरी येऊन ती सेवा पूर्ण केली व सेवा पूर्ण होण्याच्या आधीच पुन्हा स्वप्नात दिसले की गुरुमाऊली एका खाटेवर झोपले आहेत, ते आजारी आहेत व मला पाहून सांगतात की तू 18 तारखेपासून गुरुचैत्र पारायण सुरू कर, सर्व काही व्यवस्थित होईल। म्हणजे स्वप्नामध्ये त्यांचा जे आजार होता ते त्यांनी स्वतः गुरुमाऊलींनी घेतली आणि त्यांना दिसले स्वप्नामध्ये की गुरुमाऊली जे आहेत ते आजारी आहेत आणि खाटावरती झोपलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की 18 तारखेपासून तू गुरुचैत्र पारायण कर। गुरुमाऊलींनी स्वप्नात आज्ञा केल्याप्रमाणे मी पारायण सेवा केली आणि 7 दिवसातच माझे सर्व रिपोर्ट नॉर्मल झाले, माझे आरोग्य सुधारले। मात्र त्या आनंदापेक्षा माझे दुःख परमपूज्य गुरुमाऊलींनी घेतले व ते स्वतः आजारी पडले, त्याचे मला दुःख होत आहे। म्हणजे अनुभव तुम्ही ऐका त्यांचा की कसं आहे की स्वतः माऊलींनी आपल्याला त्यांना बरं केलं। म्हणजे त्यांची विश्वास एवढा होता की स्वतः देव जर आपल्या भक्तांसाठी जे आहे ना, ते विष सुद्धा पिऊ शकतात आपल्या भक्तांसाठी। जे आपले माऊली आहेत त्यांनी स्वतः, म्हणजे असे बहुतेक भरपूर जण आहेत, भरपूर देव असे आहेत, कोणाची ते देवांची मी आता कशी ऐकलेली आहे की त्यांच्या भक्तासाठी त्यांनी नॉनव्हेज सुद्धा खाल्ला होता। म्हणजे भक्तासाठी देव काय करू शकतात हे आपण पाहू शकतो। म्हणजे त्यांचा रोग त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतले आणि ते स्वतः आजारी पडले, अजून काय पुरावा पाहिजे। म्हणजे एकदम खूप वेगळी गोष्ट आहे। हे फक्त ना एक स्वामी भक्त आणि जे स्वामी आहेत त्यांनाच कळू शकणार आहे, दुसरं कोणाला कळू शकणार नाही। ही भावना काय, यांच्यामध्ये काय सेवा आहे, काय एवढी भक्ती आहे। म्हणजे आपण विचार करू शकता की स्वतः देवांनी त्यांचं जे रोग आहे स्वतःवर घेतले।
या अनुभवातून सांगायचे असे की स्वामींची सेवा केली तरी स्वप्नात गुरुमाऊली येतात व आई भगवतीची सेवा केली तरी गुरुमाऊली स्वप्नात येतात. म्हणजे आदरणीय चंद्रकांत दादा सांगतात त्याप्रमाणे गुरुमाऊली ना संत ना महंत तर साक्षात भगवंत. म्हणून मला परमपूज्य गुरुमाऊलीमध्ये माझे माता पिता आई भगवती श्री स्वामी समर्थ महाराज श्री दत्त महाराज दिसतात. आणि हे नाव आहे ते सुरतनी होते. शरद देसले म्हणून त्यांचं नाव आहे आणि ते सुरतची बिलॉंग करतात. शरद देसले फ्रॉम सुरत. म्हणजे असं त्यांचा अनुभव त्यांनी असं शेअर केलेला आहे. म्हणजे त्यांना जे टीबी होती पूर्ण थर्ड स्टेज होता, तिसरा टप्पा होता, ते सुद्धा त्यांचा कमी झालेला आहे आणि ते नंतर मग ते खूप हेल्दी झाले स्वामींच्या आशीर्वादाने. अशा काही अनुभव तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. तुम्ही सुद्धा सेवा करा. असा कोणताच प्रश्न नाही आहे ज्याचा उत्तर नाही आहे आणि तेही माऊलींकडे जर आलं तर प्रत्येक प्रश्नांची उत्तर तुम्हाला इकडे भेटणार आहे. प्रत्येक समस्याचं निवारण इकडे होणार आहे. फक्त तुम्ही सेवाने मनाने सेवा करा. तुम्ही माऊलीवरती विश्वास ठेवा. मनाने भक्तीने सेवा करायची आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचे. हे 2 कर्म तुम्ही करा. तुमचे सगळे जे प्रश्न आहेत ते सुटणार आहेत आणि असे तर जे महाराजांची सेवा आहे त्याच्यामध्ये तुम्ही कार्यरत राहा. तर हीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. स्वामी सेवा करत राहा, बिंदास राहा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी.